मला हे समजलं आहे की आता जे काही घडत आहे ते केवळ शनिदेवांमुळेच। आणि तू मला पूजा अर्चा अनुष्ठान असलं काहीही करायला सांगू नकोस। मला थेट उपाय पाहिजे। आणि तूही काही सामान्य नाहीस। श्री महादेवांची ज्याच्यावर कृपा आहे, ज्याचे आराध्य शिव आहेत, त्याला ह्या अदृश्य जगाचे ज्ञान असणार। सांग, या सगळ्यावर काय उपाय आहे? एकच उपाय आहे। लवकर सांग वेताळ। शनिदेवांची भेट घेऊन क्षमा माग विक्रमा। वेताळ, माझी आणि शनिदेवांची भेट कशी होईल? मी याआधीही प्रयत्न केले आहे। प्रयत्नाला सीमा नसते विक्रमादित्य। प्रयत्न हे शरीर मन तुटेपर्यंत करायचे असतात। राजपुरोहित आहे, त्यांना सांग, त्यांनी मनावर घेतलं तर ते तुझी आणि शनिदेवांची भेट घडवतील। आणि एकदा का भेट झाली की तू त्यांच्या पायावर डोकं ठेव। ते खरंच दयाळू आहे, ते क्षमा करतील तुला। बघतो मी बोलून। आत्ता कुठे मी राशीत आलो आहे। मी येण्याचा, राशीत राहण्याचा वेग संथ असतो। मी घाई करीत नाही जाण्याची। मी निवांत असणार आहे। माझं तुमच्या सगळ्यांवर लक्ष असणार आहे। शुभम भवतु। तुला वेताळाने दिलेला सल्ला योग्य नाही। कसं काय? याचा अर्थ वेताळ तुझ्याशी खोटं बोलतोय किंवा चाल खेळतोय असे नाही। मग शनिदेव तुला नाही भेटणार। माते, पिताश्री, आपण पद्मसेना, हे तुला काही सांगायला आले आहेत। आजच रात्री वनात गुप्तपणे जायचं आहे। गुरुदेवाने एक उपाय करायला सांगितलाय। हो, पण कसला उपाय? तुझा विवाह करायचा आहे, तोही एका झाडाशी। काय? झाडाशी? हा एक उपाय आहे। पण हे सगळं कशासाठी? तुझा विवाह लवकर व्हावा म्हणून। क्षमा असावी पिताश्री। पण मला हे मान्य नाही। म्हणजे आता तुला समजवण्यात वेळ वाया घालवायचा का? तुम्ही आधी शांत व्हा। पद्मसेना, हे सगळे प्रयत्न तुझ्या भल्यासाठी सुरू आहेत। पण माझं भलं कशात आहे हे मी तुम्हाला सांगितलं आहे पिताश्री। मला विक्रमादित्य ह्यांच्याशीच विवाह करायचा आहे। त्यांनी साधं उत्तरही पाठवलं नाही की कधी भेट होऊ शकते। हे बघ पद्मसेना, असंही होईल। या उपायानंतर सगळं तुझी इच्छेप्रमाणे होईल। पद्मसेना,
तुझा विवाह तुझ्या इच्छेने व्हावा असं मला वाटतं, पण मी ही जबाबदारी शनीवर सोपवली आहे. तू धीर धर. हे बघ पद्मसेना, तुला इतक्या प्रेमानं लहानाचं मोठं केलं ते तुझं भविष्य चांगलं व्हावं ह्यासाठी. हे ध्यानात असू दे, आयुष्याचा काहीतरी अनुभव आहे, तुझ्यापेक्षा योग्य निर्णय घेऊ शकतो. अहो, ऐकेल ती आपलं. गुणी मुलगी आहे माझी. आज रात्री ठरल्याप्रमाणे एका झाडाशी तिचा विवाह होईल. आता अधिक चर्चा नको. ऐकशील ना पद्मसेना? होय. हेही दिवस जातील. तुझ्या इच्छेनुसार सगळं होईल. थोडं धीराने घे. प्रणाम महाराज. काय आज्ञा आहे? प्रधानजी, तुम्ही राजपुरोहितांकडे जा आणि त्यांना सांगा मला तात्काळ येऊन भेटा. मला काही महत्त्वाचं बोलायचं आहे त्यांच्याशी. जशी आज्ञा महाराज. पण महाराज, माझं एक निरीक्षण आहे. राजपुरोहित साधनेत वेळ घालवत आहेत. प्रधानजी, मी बोलावतो आहे म्हटल्यावर काहीतरी महत्त्वाचंच असणार ना. आणि त्यांना यायला जमत नसेल तर मी जातो त्यांच्याकडे. क्षमा असावी महाराज, पण माझे आपल्या बाबतीत हे एक निरीक्षण आहे. ज्ञानसभा झाल्यापासून आपण खूप बदलत चालले आहात. आपण आधी असे नव्हता महाराज. प्रधानजी, मी आहे तसाच आहे. माझ्या आजूबाजूला तुम्ही लोक आहात ना, तुम्ही बदलला आहात. अगदी माझे माता पिता सुद्धा. त्यांचं काय झालं? भगवी वस्त्र घालून वानप्रस्थ आश्रम स्वीकारून वनात चालले होते. मी अडवलं त्यांना. कसं बसं समजावून सांगितलं. मी कुठल्या परिस्थितीमध्ये आहे हे कोणी समजूनच घेत नाही. महाराज, आपण विश्रांती घ्यावी. मी राजपुरोहितांना भेटून येतो. मी खरंच बदललोय का? मग मी आधी कसा होतो? एकदम लगबग सुरू आहे. काही झालं आहे का? लग्न ठरलंय माझं. अहो, काय सांगताय? आज रात्री आहे लग्न. उगा थट्टा करताय ना व माझी? खरंच सांगतेय. सांगा बरं, कुणाशी ठरलं लगीन? झाडासोबत. अहो सांगा की. खरंच सांगतेय मी. झाडासोबत ठरलं आहे लग्न. आणि तेही कुणाला सांगायचं नाही. तेही गुप्तपणेच करायचं आहे. ऐकावं ते नवलच. तयारीला लाग. मुंडवळ्या तयार कर. वय करते. आणि हो,
कुणाला हे सांगू नकोस. नाही. प्रणाम महाराज. गुरुदेव भेटले का? होय महाराज, पण ते काही बोलले नाही. ते त्यांच्या आश्रमात त्यांच्या कुटीत होते. ते ध्यानाला बसले होते. मी शिष्यांना विचारलं, पण रात्रीपासूनच ते मौन आहे. त्यांना तुम्ही सांगितलं की मी तुम्हाला पाठवलं आहे म्हणून? होय महाराज, पण त्यांचं ध्यान मोडून मी त्यांना विचारू शकत नव्हतो. का? त्यांच्या ध्यानात व्यत्यय कसा आणणार? इथे माझ्या डोक्यावर एवढं मोठं संकट आहे आणि कुणाला काय वाटेल याची काळजी आहे तुम्हाला? माझ्या डोक्यात काय आहे? मला काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून तर हा खटाटोप करतोय की नाही? होय महाराज. तुम्हाला हे जमणार नव्हतं तर तसं सांगायचं ना मला. मी स्वतः गेलो असतो आश्रमात. महाराज, एक महत्वाचं सांगायचंय, पण ते कसं सांगावं समजत नाही. इथे प्रत्येक क्षण महत्वाचा आहे माझ्यासाठी. महाराज, क्षमा असावी, पण आपण मला या कार्यातून मुक्त करा. मी प्रधान पद सोडतो आहे. आपण काळजी घ्यावी. इंद्रदेव, आपण मला प्रणाम का करता आहात? आपण देवांचे प्रमुख आहात. होय, पण आपण तर या ग्रहमंडळात प्रमुख आहात. इंद्रदेव, आपण या वादात पडू नये. विक्रमानं ती चूक केली आहे. होय शनिदेव, मला तर त्यात पडायचंच नाही. आपण इथे प्रतीक्षा करत थांबला होता. मला आपल्याला हे सांगायचे आहे की आपण विक्रमाला क्षमा करावी. ठीक आहे, मी आपली इच्छा पूर्ण करतो, पण त्या बदल्यात मी तुमच्या राशीत येतो. नाही नाही शनिदेव, मला तसं म्हणायचं नव्हतं. इंद्रदेव, मी जर कोणाच्या राशीत जात असेल तर ते उगाच नाही. त्याला निश्चित असे काहीतरी कारण असते. श्री शनिदेव, आपण रागवू नका. आपली वक्रदृष्टी माझ्यावर पडू नये. आपण विक्रमाची काळजी करू नये. मला त्याच्या सर्व गुण संपन्न असल्याचा आनंद आहे. त्याच्याविषयी आपुलकी आहे. जेव्हा माझ्या हातात न्यायाचा दंड येतो तेव्हा मी कोणाचाही नसतो. मी यापुढे अशी मागणी पुन्हा घेऊन येणार नाही. आपण माझ्या कामात हस्तक्षेप करू नये हे उत्तम. आज मी तुला राजवाड्यात घेऊन जाणारच वेताळ. मी तुला असा प्रश्न विचारतो की तू हरणार. तो तुझा भ्रम आहे. ऐक माझा प्रश्न. नवग्रहात सर्वश्रेष्ठ ग्रह कोणता? तुम्ही उद्या ज्ञान सभेचं आयोजन करा. तिथेच ठरेल सर्वश्रेष्ठ ग्रह कोण. उद्या पहिल्या प्रहरामध्ये ज्ञानसभा आहे. तो काळ अशुभ आहे. मी ज्ञानसभा पहिल्या प्रहरातच करेन, काहीही झालं तरी. या ज्ञानीजनांना बोलवून तू माझी थट्टा करतो आहेस. मी शनिदेव तुझ्या राशीत आलो आहे.
या क्षणानंतर काय होईल ते बघ. महाराजांनी राजधानीत उभा केलेला विजयस्तंभ कोसळला. हे काय आहे पिताश्री? माते, ही वस्त्र घालून तुम्ही कुठे निघाला आहात? आम्ही वानप्रस्थाश्रम स्वीकारतो आहोत. पने सरे ने सने प म पने नि ब म पने नि ब म पने स पने स नि पने सरे म रे ने प म पने नि स गुरुदेव, आपण सांगितल्याप्रमाणे अत्यंत गुप्त पद्धतीने आम्ही इथे आलो आहोत. आता आपण सांगाल त्याप्रमाणे विधी करूयात. नमस्कार. मी आपणाला जो विधी सांगितला तो अत्यंत गुप्त विधी आहे. राजकन्येच्या कुंडलीतील ग्रहस्थिती पाहून हा उपाय आपण करणार आहोत. त्यामुळे त्यांच्या विवाहासाठी जो विलंब होताना दिसत आहे तो होणार नाही. त्यांचे सर्व दोष हा वृक्ष स्वीकारेल. गुरुदेव, आजपर्यंत आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जे सांगत आलात ते करत आलो आहोत. त्यामुळे आमचं सगळं मंगळच झालंय. ह्यावेळी आपण आमच्या कन्येसाठी जे काही शक्य असेल ते करावं अशी इच्छा आहे. आपण चिंता करू नये. परमेश्वर कृपा करेल. गुरुदेव, माझा विवाह आपण आज ह्या वृक्षासोबत करता आहात. पण आपण माझ्या सारथीने ही प्रार्थना करा की माझ्या इच्छेने माझा विवाह व्हावा आणि मार्गातील सगळे विघ्न दूर व्हावे. होय, तुझी इच्छा पूर्ण होईल. शुभम भवतु. गुरुदेव, आता आपण विवाहाला सुरुवात करूया.